स्पर्धेसाठी त्या टॉस बॉक्समध्ये जर एखाद्या फलंदाजाचा डायरेक्ट षटकार हिट होतोय तर तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस आहे. तसेच दीपक म्हात्रे यांचा जो कटआउट आहे त्या कटआउटला जर एखाद्या फलंदाजाचा डायरेक्ट षटकार हिट होतोय तर त्यांना देखील एक फुल तंदुरी आहे. बॉक्सर धाब्यावरील स्पेशल तंदुरी. विश्वास पाटील आणि हनुमान पाटील ही एकता सारंगाव संघाची सलामीर जोडी आलेली आहे. स्ट्राईकला हनुमान आणि नॉन स्ट्राईकला विश्वास. गोलंदाज आज प्रल्हाददादा भोईर यांना थांबवून ठेवलाय. नक्कीच मयूर पाटील, पप्पू म्हात्रे, जगदीश पाटील, त्यानंतर प्रल्हाद भोईर, सचिन सारखे काही का जुने जाणते खेळाडू या टीममध्ये आहेत. नवीन संघ आहे. बघूया आज या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही नवीन टीम मात्र एका नवीन टीमचं आज खातं खोलेल विजयाचं. मग ते हवी दिवे की सारंगाव. गोलंदाज मंगेश, पहिला पॉवर प्लेच ओव्हर. चला सामन्याला सुरुवात करा आता. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आदिती 11, न्यू तुफान पिंपळा संयोजित स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025 पहिल्या फेरीचा दुसरा सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला देऊया आपण शुभेच्छा. पहिला चेंडू लेट कट खेळायचा होता मात्र इथे आउटसाइड ऑफ स्टंप दिशा खराब पाहायला मिळाली. अतिरिक्त धावसंख्येने एकता सारंगाव संघाच्या फलकावरती धावांचा श्रीगणेश होतोय. बिनबाद 1. फुलटॉस होता. चेंडूला ऑन साईडला खेळलाय. चांगली फिल्डिंग होते. शॉट मिड विकेट इनफिल्डच्या आतमध्ये. क्या बात आहे. मयूर पाटील, पप्पू म्हात्रे, जगदीश पाटील. आज मला वाटतं या स्पर्धेतून कंप्लीट टीम आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडू 2. विश्वास पाटील यांच्याकडे खूप मोठा 40+ क्रिकेटचा अनुभव आहे. त्या फटका अतिशय मला वाटतं तेवढा काही चांगला मारता आला नव्हता मात्र बॅट वर चेंडू आदल्यानंतर पॉईंट इथनला चेंडू उचललाय. दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावेनी आपले अकाउंट ओपन केलेत. एक वाईट अशा 2 चेंडूमध्ये 3 धावा लागलेत. विश्वास पाटील एकता सारंगाव या संघामधून देखील सिनियर 40+ भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत. हनुमान टू मंगेश. हा चेंडू अगदी स्केअर ऑफ द विकेट खेळायचा होता. चेंडू चाललाय. शॉट फाईन लेगला पप्पू म्हात्रेनं चेंडूला उचललाय. फक्त मिळेल एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या झाली ती 4. 3 चेंडू 4 धावा. पॉवर प्लेच्या ओव्हरची मंगेशनं आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेदिवे टीमसाठी पहिले 3 चेंडूवर चांगली सुरुवात केलेली आहे. एक वाईट आणि 3 सिंगल अशा 4 धावा खर्च केलेत. हा फटका चांगला आहे. अगदी चेंडूला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून खेळून काढलाय. अतिशय चांगली फिल्डिंग. क्या बात आहे. संघाच्या मौल्यवान 2 धावा इथे वाचवल्यात आणि इथे विकेट येईल हनुमानची. हनुमान आऊट आहे कारण की विश्वास पाटील इकडे येण्याआधीच बेल स्ट्रिप केली होती. नक्की तिथे हनुमानची विकेट येईल. 6 धावसंख्येवर पहिली धावबादच्या स्वरूपात विकेट आलेली आहे. इथे विकेट द्यायची होती विश्वासला मात्र विकेट गेली हनुमानची आणि नवीन फलंदाज बलवंत पाटील
नक्कीच अगदी तलाव मैदान पिंपलास गावची शान आणि या मैदानावर अगदी या स्पर्धेचं आपण भव्य दिव्य असं आयोजन पाहतोय. नाशिक हवेलगतच हे मैदान आहे आणि भिवंडी तालुक्यातील एक एक हे सुप्रसिद्ध मैदान आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा पिंपळच्या स्पर्धा होत आहेत तेव्हा तेव्हा ह्याच मैदानावर आपल्याला पिंपळ गावातील सर्व स्पर्धा पाहायला मिळतात. मग 40+ असो की रेग्युलर क्रिकेट स्पर्धा असो. 4 चेंडू 6 धावा. मंगेशनं सुरुवात चांगली केलेली आहे. विश्वासना पुन्हा एकदा चेंडूला इनफिल्डच्या वर उडवला आहे. इथे बघूया पुन्हा एकदा बघूया इथे चेक करावं लागेल अनिल, कारण की अगदी आपण पाहिलं तर खूप क्लोज डिसिजन असेल आमच्यासाठी देखील. काय बघूया राजेंद्र बजागे सर, चेक करूया आपण. आमचे होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जाईल आणि राजेंद्र बजागे आम्हाला देखील व्हील नव्हता, काही क्षणाचा व्हील होता आमच्यासमोर आणि चेक करूया. आपल्याकडे टेक्निकल टीम आहे आणि हा चौकार आहे. चेंडू अडवला तेव्हा नक्कीच त्यांचा पाय थोडासा सीमारेषेला स्पर्श झालाय, टच झालाय. चौकार आलाय विश्वासांच्या बॅटमधून. धावसंख्या 10 लागलेली आहे. प्रयत्न चांगले केले होते. प्रेम भोईर नक्कीच या आधी देखील 2 धावा वाचवल्या होत्या आणि त्यानंतर मात्र अतिशय चांगला प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. विश्वास पाटील चांगली फलंदाजी करतायत. 3 चेंडूमध्ये 7 धावा त्यांनी बनवलेत. इथे हा फटका बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय गली क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली दुसरीसाठी. इथे आता विश्वासची विकेट आलेली आहे. 2 बाद 11 आणि पहिली सलामीर जोडी तंबूच्या आसऱ्याला गेलेली आहे. 1 असावी. 11 धावा लागलेत. 1 ओव्हर 2 बाद 11. गोलंदाज पंकज आहे. मला वाटतं आज देखील संघामध्ये सचिन आज दिसतोय. म्हणजे आज पप्पू शेट आणि मयूर पाटील खुश असतील, कारण की सचिन एक चांगला खेळाडू या टीममध्ये आहे. पंकजने देखील कारिवलीच्या स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी केली होती. बघूया आज आयडियल फ्रेंड्स ग्रुपच्या नावावर पहिला विजय होतोय की एकताच सारंगाव. आज 2 पैकी 1 संघ जिंकणार आहे आणि नवीन 40+ कर्णधार ग्रुपवर या संघांना शुभेच्छांचा वर्षा होईल. नक्कीच अजूनही दोन्ही संघांना या संघटनेतून विजय प्रस्थापित करता आलेला नाही आहे. मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही संघांना ती संधी निर्माण झालेली आहे. पंकज क्या बात आहे. लॉफ्टेड शॉट आहे. इथे झेल प्रेमनं धरतीला दान केलाय. थोडेसे गडबडले. नक्की झेल ड्रॉप केला आणि 2 धावा इथे आलेत. धावसंख्या 13. बलवंत पाटील आणि अमित ही जोडी खेळपट्टीवर आहे. 7 चेंडू 13. वाह क्या बात आहे. अतिशय चांगला चेंडू गुडलँड स्पॉटवर चेंडू फेकलाय. या टप्प्यावर जर गोलंदाजाने चेंडू ठेवले तर समोर किती मोठा फलंदाज असू द्या त्याच्याकडे त्या चेंडूला उत्तर नाहीये. हा जो बॉलचा टप्पा आहे हा सर्व गोलंदाजांसाठी उत्तम टप्पा आहे. वा पंकजनं चांगला चेंडू टाकलाय. पुढील चेंडू. हा चेंडू
अगदी यॉर्कर लाईनचा आपण पाहिलं इथे विकेट येईल बलवंत पाटीलची धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद. आदिती 11 न्यू तुफान पिंपळाची स्पर्धा नवीन 40+ क्रिकेट संघटनेची ही 6वी स्पर्धा आहे. आज पहिल्या सामन्यातून स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली संघानं जोशीलन भादवड हे संघाला पराभूत केलं. चालू सामन्यातून विजेता संघ आणि स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली असा आपण दुसऱ्या फेरीचा सामना पाहणार आहोत. त्यानंतर चौथा हिरवा मानकोली आणि मिनेश शिलवान जय बजरंग कारिवली. त्यानंतर जय हनुमान सरवली जय गावदेवी काटेई आणि सचिन स्पोर्ट पूर्णा असे एकूण 9 संघ आपल्याला पाहायला मिळतील. 8 सामने आहेत. कालच्या पहिल्या दिवसावर जय कालिकामाता कालवा टीम क्वार्टर फायनलचा सामना जिंकून सुपर 3 मध्ये पोहोचलेली आहे. बघूया तानाजी पाटीलनं आल्या पहिल्या चेंडूवर 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 15. येणाऱ्या फलंदाजीमध्ये पप्पू निवृत्ती पाटील आणि नक्कीच भालचंद्र त्यानंतर नितीन पाटील यांचं येणं बाकी आहे. हनुमान सारंगाव सिनियर 40+ संघटनेच्या वतीनं एकता स्पोर्ट सारंगावला शुभेच्छा आहेत. संघनायक आमचे बंधू हिम्मत पाटील सुनीलदादा पाटील दिलीप पाटील अँड ऑल टीमकडून एकता सारंगाव टीमला शुभेच्छा. चांगला चौकार आलाय तानाजीच्या बॅटमधून. धावसंख्या 19. 1 ओव्हर 5 चेंडूमध्ये 19. आज सारंगाव टीम आणि हवी दिवे टीम स्वर्गीय दिनेश स्मृती चषकाच्या माध्यमातून दुसऱ्या दिवसातून पहिल्या फेरीचा दुसरा सामना खेळतायत. शेवटचा चेंडू आहे पंकजचा दुसऱ्या ओव्हरचा. एकोणीस धावा लागलेत. क्या बात आहे. ते सर्रार अप्रतिम चेंडू दुसरा आणि 6वा चेंडू जो टाकलाय पंकजनं त्याच्या अगदी कोट्यातील सर्वात चांगला चेंडू. अतिशय चांगले 2 चेंडू. 2 ओव्हर 19. एकता सारंगाव. दोन ओव्हर 19. ओव्हर नंबर 3 साठी बघूया सचिन की पप्पू म्हात्रे. तिसरं ओव्हर कोणाकडे जाईल. आज प्रल्हाद भोईर संघामध्ये नाही आहेत. चेंडू द्यायचा आहे. गोलंदाज सचिन आलाय. ओव्हर नंबर 3. दोन ओव्हर 19. आणि आता संघातील सर्वात चांगला खेळाडू ओव्हर नंबर 3 साठी सचिन.
अतिशय चांगला लॉफ्टेड शॉट आपण पाहिलाय, अप्रतिम. जसा चेंडू गेला अमितकडे तसंच त्यांनी पाठवला सीमापार. चौकार. चांगला गोलंदाज, चांगला फलंदाज असा क्रिकेट आपल्याला या चेंडूवर पाहायला मिळाला. धावसंख्या 23. अतिशय चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहिला, अप्रतिम. जेव्हा एखादा फलंदाज असे फटके खेळतोय तेव्हा नक्कीच त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा असतात. चांगला खेळाडू असतो. अतिशय चांगला प्लिकचा फटका देखील केला आहे. पायावरचा चेंडू होता. कितका सुरेख टायमिंग केलं या चेंडूवर खेळण्यासाठी फलंदाज अमितनं. धावसंख्या 25. वेलकम घनश्यामजी भोईर, पिंपलास ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि तुफान पिंपलास सिनियर फुटबॉलचे एक उत्कृष्ट खेळाडू, ज्यांनी काल या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व संघांची जेवणाची उत्तम सोय केली होती. तसेच भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे खजिनदार देखील ते राहिले होते. अतिशय चांगला फटका, लॉंग लेग आणि डीप फाईन लेग शत्रक्षयाला बीट करून चेंडू सीमापार. अमितनं या ज्या धावा बनवल्यात, सचिनच्या 4 चेंडूमध्ये 10, या खूप लक्की धावा असतील एकतास सारंगाव संघासाठी. धावसंख्या 29. चांगली टोटल 16 चेंडूमध्ये 29 आलेत. अजून 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अमित जर शेवटच्या चेंडूपर्यंत राहिला तर मला वाटते धावसंख्या 50च्या आसपास जाईल. क्या बात आहे. पुन्हा एकदा चेंडूला अगदी ऑन साईडला केलाय. कॉर्नर रिजनला चेंडूला स्टॉप केलाय. 2 धावा इथे देखील पूर्ण केलेत. धावसंख्या 31 धावा. बघा, एखाद्या खेळाडू आपण जास्त विश्वास ठेवतो ना, तोच खेळाडू कधी कधी अनलक्की ठरतोय. आज सचिनला धावा आतापर्यंत बनवल्यात 12, 5 चेंडूमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये आले 11, दुसऱ्या ओव्हरमध्ये पंकजने दिले 8. हा फटका चांगला सजवला आहे. लॉंग लेग सीमारेषेकडे चेंडू चाललाय एका टप्प्यानं सीमापार. चौकार. 35चा आकडा लागलेला आहे. 3 ओव्हरमध्ये 35 आणि याचं पूर्ण श्रेय फलंदाज अमितला जातोय. 6 चेंडू खेळला तो आणि 16 धावा सचिनला त्यांनी बनवल्या या तिसऱ्या ओव्हरमध्ये. गुड बॅटिंग. 3 ओव्हर 35. गणपतजी भोईर, साई मामा, रामशेठ भोसले, परेश तरे हे सर्व जर मान्यवर सपोर्टर स्वराज्य प्रतिष्ठान कशिली संघाचे इथे हजर असतील तर आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं. घनश्यामजी भोईर आणि ऑल टीम आदित्य 11 न्यू तुफान पिंपळास संघाच्या वतीनं आपल्याला आमंत्रण आहे. स्वर्गीय दिनेश मूर्ती चषक 2025 या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. ओके, शेवटचा आणि अंतिम रुपेश, गोलंदाज रुपेश आलाय. स्ट्राईकला तानाजी आहे. तानाजीनं 3 चेंडूमध्ये 6 आणि अमितनं 6 चेंडूमध्ये 16. क्या बात आहे. दोन्ही चांगले फलंदाज आहेत. अजून भालचंद्र येणं बाकी आहे, नितीन पाटीलचं येणं बाकी आहे आणि निवृत्ती पाटील एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज आमचे ज्ञानेश्वर मामा यांचे चिरंजीव आहेत. क्या बात आहे. चांगली टीम आहे.
एकता सारंगाव. रुपयेचा पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून उडवलाय. बघूया चेंडूच्या समोर मयूर पाटील. नक्कीच मयूर पाटीलचा संघ आपण पाहतोय. आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेदिवे या संघासाठी पप्पू म्हात्रे, मयूर पाटील, जगदीश पाटीलची खूप मेहनत आहे आणि सर्व त्यांचे सहकारी. चालू सीझनमध्ये नवीन 40+ संघटनेला नवीन संघ मिळालाय मयूर पाटीलच्या माध्यमातून. सुरेख सुरेख लाईन अँड लेंथ आपण पाहिली. धावसंख्या 36 धावा. 4 चेंडू बाकी आहेत. चांगला फटका अगदी खोदून काढल्या चेंडूला. डीप मिड विकेट रिजनला पंकज कडून चांगली फिल्डिंग होते. दुसरी धाव पूर्ण आणि इथे हा चेंडू चाललाय सीमा पार. या चेंडूवर आले 6 धावा एकूण. क्या बात आहे. 34-6 40चा आकडा गाठलेला आहे. 42 क्या बात आहे. 6 धावा झालेत. 36 होत्या आणि मला वाटते या आत्तापर्यंतच्या एकता स्पोर्ट सारंगाव संघाची सर्वात मोठी धावसंख्या आहे. मुकादम या संघटनेमध्ये त्यांचा संघ आलाय तेव्हापासून सर्वात मोठी धावसंख्या त्यांनी या स्पर्धेतून 21 चेंडूमध्ये आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेदिवे संघाच्या विरुद्ध बनवलेले आहेत. अमित खेळतोय 22 वर. तानाजी खेळतोय 7 वर. क्या बात आहे. अजूनही 3 चेंडू आहेत. मी मगाशीच उल्लेख केला की आज 50 धावसंख्या कदाचित पाहायला मिळेल का आणि 42 झालेत. फुलटॉस होता. बॅटवर चेंडू घेता आला नाहीये. चेंडू अगदी मिडॉप मधून उचललाय. 2 धावा इथे पूर्ण केलेत. धावसंख्या 44. 44 धावा लागलेत. क्या बात आहे. शेवटचे 2 चेंडू आहेत. रुपेश नाही, प्रेमने झेल सोडला होता अमितचाच. हा फटका चांगला आहे. चेंडू कॉर्नर रिजनकडे वेगाने चाललाय. दुसरी धाव घेताना आता अमित धावाच्या स्वरूपात बाद होतोय. 45 या धावसंख्येवर चौथा फलंदाज एकता सारंगाव संघाचा बाद झालेला आहे. बाद होण्यापूर्वी 25 धावा 10 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून आलेत. त्यामध्ये 3 चौकार 1 षटकाराचा समाविष्ट आहे. क्या बात आहे. आज अमित ची खेळी ही एकता स्पोर्ट सारंगाव संघाला कायम आठवणीत राहील. स्वर्गीय दिनेश स्मृती चषक 2025 आदिती 11 न्यू तुफान पिंपलास ची स्पर्धा. वेलकम अविनाश माली. 44वा मानकुली टीमचं देखील शुभागमन झालेलं आहे. सदा संतोष अभिज्ञ आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. शेवटचा चेंडू आहे पहिल्या इनिंगचा. आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेदिवे आणि एकता स्पोर्ट सारंगाव. निवृत्ती पाटील. वेलकम मंगेश नाईक. क्या बात आहे. परशुला 1111 रुपये दिले होते उपसरपंच चषकामध्ये ऑनलाईन पेमेंट. क्या बात आहे. आज 44वा मानकुली संघाशी 2-2 हात करणार आहे. मिनेश 11 जय बजरंग कारिवली टीम. शेवटचा चेंडू चांगला ड्राईव्हचा फटका. चेंडू चालला अगदी लॉंग ऑफला. चांगली फिल्डिंग होते. 2 धावा पूर्ण केलेत आणि 2च धावावर समाधान मानावं लागेल. फलंदाज बाद असू दे. चला धावा 2च मिळतील. 47 धावा झालेत आणि 12च्या सरासरीनं प्रति ओव्हर 48 धावांचं लक्ष आहे. 2 डझन चेंडू आणि 4 डझन धावा.
असं आयडियल फ्रेंड्स ग्रुप अविदिवे संघासमोर आव्हान आहे. नक्कीच आजच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळातून पहिल्या सामन्यातून 48 बनल्या, इथे 47 बनलेत. पहिल्या सामन्यातून 49चं आव्हान पार केलं कशिली संघाने. आता इथे अविदिवे संघासमोर आव्हान आहे 48चं. DJ
पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू पाहिला आपण. गती परिवर्तन, पहिला चेंडू स्लोवर टाकलाय. विश्वास पाटीलकडे दांडगा अनुभव आहे. जगदीश स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईकला मंगेश. चक नो. नक्कीच तिसरे पंचांची मागणी केलेली आहे. गोलंदाजासाठी फलंदाजांकडून इशारा आलाय. चला बजेके सर, आपण मैदानामध्ये जायचं आहे. विश्वास पाटील जहानमान सारंगाव सिनियर 40+ माजी संघनायक देखील राहिलेला आहे आणि भरपूर 40+ क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. बघूया आज त्याच्यावर नक्कीच ते संशय व्यक्त केला आहे आयडियल फ्रेंड्स ग्रुप अभिदेवी टीमच्या फलंदाजांकडून आणि मैदानामध्ये तिसऱ्या पंचांची उपलब्ध झालेली आहे. पहिला चेंडू डॉट टाकलाय. सुरुवात तर चांगली केलेली आहे. इष्टांच्या मागे निवृत्ती पाटील अगदी इष्टांना चिपकून आहेत. क्या बात आहे. सराव चांगला असावा निवृत्ती पाटीलचा. इथे चेंडूला पुढे येऊन केलाय. गॅप मोठी आहे आणि चाललाय चेंडू अगदी सीमापार. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. नक्कीच विनेश एक चांगला क्रिकेटर आहे. विनेश म्हस्के आणि किशोर मडवी दोन्ही खेळाडू मित्रांना विनंती आपण स्टेजवर या. विनेश म्हस्के आणि किशोर मडवी या आपल्याला 11 न्यू तुफान पिंपळा संघाच्या वतीनं आमंत्रित केला जातोय. विनेश एक चांगला खेळाडू आहे आणि किशोर मडवी देखील 40+ एक चांगला खेळाडू आहे. वेलकम, स्वागत आहे आपलं. विनेश भाऊ या ना. मास्टर 40+ मध्ये देखील विनेश म्हस्केचं खूप मोठं नाव आहे आणि पिंपळाच गावचं रेग्युलर क्रिकेट देखील खेळाडूंनी खूप गाजवलं आहे. धावसंख्या 10, 5 चेंडू 10 धावा, 2 चौकार, 2 सिंगल आणि 1 डॉट म्हणजे या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे. बघूया विश्वास पाटीलच्या वाट्याला 12 आहेत. आतापर्यंत 10 दिलेत आणि हा चेंडू पॉइंट रिझनकडे हलक्या हाताने खेळलेला आहे. 1 धाव घेतली दुसरीसाठी. हा ना आणि अखेरकार एकाच धावेवर समाधान म्हणजे 1 ओव्हर बिनबाद 11 धावा. तर बघा एकता सारंगाव टीम 10 सहकार्याने घेऊन मैदानामध्ये उतरली आणि आपल्या भिवंडी नवीन 40+ क्रिकेट संघटनेची नेमवली आहे. आपल्याला 11 खेळाडू घेऊनच सामना खेळायचा आहे. आपल्याला 2 धावांचा पेनल्टी असेल. बघा 11+2 सारंगाव टीम आणि अविदेवी टीम. धावसंख्या झाली 13. 2 धावा पेनल्टी ॲड केलेत. दोन्ही संघाचे खेळाडू धावसंख्या 13 झालेली आहे. 11+ पेनल्टी 2, 13 धावा. विश्वासदादा हसत आहेत आणि पंच राजेंद्र बजेके. क्या बात आहे. चर्चा करत असावे मी चेंडू फेकतो का नाही, तुम्ही चेक केलं का. कदाचित ही चर्चा दोन्ही खेळाडूंमध्ये होत असेल. आणि राजेंद्र बजेके एक चांगले क्रिकेटर आहेत.
कृष्णा आलाय. चेंडूला अगदी इनफिल्डच्या आतमध्ये कव्हर गली शॉट थर्डमॅनला अडवलाय. एक सिंगल धाव. धावसंख्या 14. 7 चेंडूमध्ये 14 धावा आलेत. प्रत्येक चेंडूवर 2 धावांचं गणित पहिल्या चेंडूपासून आलाय. चांगला फटका आहे इथे. खराब फिल्डिंग. नक्की अति घाई आणि संकटात नाही नजर हटी दुर्घटना घटी. इथे नक्कीच 3 धावा एक्स्ट्रा दिलेत. खराब फिल्डिंग म्हणावे लागेल. बलवंत पाटील धावसंख्या 18 जाऊन पोहोचलेली आहे. स्ट्राईकला मंगेश आहे. नॉन स्ट्राईकला जगदीश. हा फटका देखील अगदी आपण पाहिला तर नितीन पाटीलच्या दिशेने चाललाय. दुसरी धाव इथे देखील पूर्ण केली. नक्कीच अगदी एकता सारंगाव संघाचा आपण जर विचार केला तर निवृत्ती पाटील सध्या सुरेश सारंगचे सरपंच, त्यांच्या सौभाग्यवती मोनिका निवृत्ती पाटील आणि नितीनदादा पाटील हे गावचे पोलीस पाटील आहेत. क्या बात आहे. दोन्ही गावाचे मुख्य पद या 2 खेळाडूंच्या अगदी नावावर आहेत. वीस धावा 9 चेंडूमध्ये 20 आलेत. स्वतः इष्टरक्षक निवृत्ती चेंडूला अजूनही उचलत नाहीये. इथे देखील 2 धावा. जो चौकार आलाय ना तिथून कुठेतरी आता एकता सारंगाव टीम अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद आहेत मंगेश. धावचीच्या स्वरूपात पहिलं सांघिक यश एकता सारंगाव संघाच्या पदरी आलेले आहे. धावा झालेल्या आहेत. आता 20 धावा पाहिजेत. 12 चेंडूमध्ये 20. पहिल्या 12 मध्ये 28 आणि उर्वरित 12 मध्ये 20. आज पप्पू मात्रे खुश असतील कारण की सध्या 2 ओव्हरमध्ये तरी संघ ऑल इज वेल आहे. इथे सचिनचा झेल झाला असता तर कुठेतरी थोडीशी संधी निर्माण झाली असती एकता सारंगाव टीमला. मात्र क्रिकेटला जर आणि तर किंतु आणि परंतु या शब्दांना क्रिकेटमध्ये थारा नाही आहे.
एकदा केलेली चेंडूवर चूक तुम्हाला तिची पुन्हा भरपाई करता येत नाहीये. गोलंदाज अमित आलाय. आज अमितनं फलंदाजी चांगली केली. 10 चेंडूमध्ये 3 चौकारस मूल्यवान 25 धावा. 47 मध्ये अमित पाटीलच्या नावी. बघूया 12 मध्ये 20. 12 चेंडू 20 इक्वेशन. स्वराज्य व प्रतिष्ठान कशेली संघाचे संघनायक जयेश पाटील. आपण स्वर्गीय गोसावी झिपऱ्या मात्र टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. चालू सामन्यातून विजेता आणि स्वराज्य व प्रतिष्ठान कशेली असा पुढील सामना होईल. त्यानंतर मिनेश 11 जय बजरंग कारिवली आणि चौटायरवा मानकोली. बलवननी जिथून जो चौका सोडला ना दुसऱ्यावरच्या दुसऱ्या चेंडूवर तिथून कुठेतरी एकता सारंगाव संघाची फिल्डिंग खराब पाहायला मिळाली. त्यानंतर 12-20 अमित राऊंड द विकेट. पहिला चेंडू बॅटला चाटून चेंडू चाललाय लॉंग स्टॉप. अगदी डीप फाईन लेग आणि डीप थर्डमॅन सीमारेषेच्या मधून चौकार. सोलाचं समीकरण 11 चेंडू 16 धावा. आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवी दिवे टीमला बनवायचे आहेत. तर या उलट 11 मध्ये 16 रोखायचे आहेत एकता सारंगावच्या टीमला. इथे देखील खराब चेंडू आणि ते बिमार प्लस चौकार. नक्कीच अमितनं 1 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्या. 12 मध्ये 20 होत्या. जयेश खंडागले यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभागमन झालेलं आहे. आपलं वेलकम जयेश खंडागले. स्वर्गीय दिनेश मूर्ती 2025 या चषकामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अकरा मध्ये 11. आता सोपं समीकरण आहे. 11 चेंडू आणि 11 धावा. हा फुलटॉस चेंडूला अगदी स्केअर ऑफ द विकेट खेळलाय. चांगला झेल प्रीट चेंडू आहे. नक्की झेल जरूर भालचंद्रांनी चांगला पकडलाय. जगदीश पाटील देखील डोक्यावर हात लावलेत. हा झेल घेतला म्हणून की चेंडू सीमापार गेला नाही म्हणून. एक धाव जरूर आली. धावसंख्या 38. अमित वा क्या बात आहे. याच गोलंदाजीसाठी अमितची ओळख आहे. मात्र सुरुवात त्यांनी कुठेतरी खराब केली. डॉट बॉल. मान्यवर कक्षामध्ये जयेश खंडाकले आलेत. त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. आदिती 11 व न्यू तुफान पिंपळ संघाच्या वतीनं आपलं मनापासून आभार जयेश खंडाकले. हा फटका सचिननं उडवलाय. फटका फसलाय. इथे झेल तानाजीनं ड्रॉप केलाय. दुसरी धाव जगदीशची दमशत आणि फलंदाज जगदीश पाटील धावचीत बाद.
फ्रीटवर षटकार देखील ते ठोकू शकतील, त्या ताकदीचे फलंदाज आहेत. गोलंदाज नितेश. 8 मध्ये 6, 42 धावा लागलेत. फ्री चेंडू आणि सचिनना फटका जरूर उडवलाय, मात्र उंची जास्त आहे, लांबी कमी. चेंडू शॉर्ट मिड विकेट रिझनला सेफ लँड होतोय. धावा मिळतील 2. धावसंख्या 4-4. 7 मध्ये 4, 7 चेंडू 4 धावांचं इक्वेशन आहे. सचिन षटकाराचा प्रयत्न करतोय, मात्र त्याचा बॅटचा जो फ्लो आहे तो थोडासा हवेमध्ये जातोय. बघूया. 7-4. रिवर्सचा फटका आणि हा विजयी चौकार. अभिनंदन. आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवी दिवी चालू सीझनचा पहिला विजय या संघाच्या नावी. अभिनंदन मयूर पाटील, जगदीश पाटील, पप्पू म्हात्रे, सचिन पाटील अँड ऑल टीम.